श्रावण आपल्याकडे तशाच या अशाच मनोरंजनातून आम्ही लोक आज तुम्हाला सांगणार आहोत की जे आमचं ऑइल आहे जे कॅस्ट्रॉल CRB प्लस आहे, जसं आपण सांगितले की नवीन कॅस्ट्रॉल CRB प्लसचा वायदा इंजिनचं आयुष्य जागा. तुमचा ट्रॅक्टर बरं, तर आपण एकदा माझ्याबरोबर बोलणार तुम्ही सगळ्यांनी, मला होकार ऐकू येते. हो म्हणा. अहो एवढा जेवढा नाही का अजून? हो दादा कसे म्हणले जोराने? हो जोरात सगळ्यांनी एकदम हो. क्या बात. सगळ्यांनी मला म्हणायचे कॅस्ट्रॉल CRB प्लसचा वायदा. मला ऐकू आलं नाही, मजा आली नाही. कॅस्ट्रॉल CRB प्लसचा वायदा. हा बघा, कॅस्ट्रॉल CRB प्लस का वायदा नाही. मजा नाही आली साहेब. आता एका लावणी मिळून असली असते तर अरे सुरू. असं समजा की मी लावणीला उभा आहे आणि माझ्या म्हणा, असं समजा मी लावणी म्हणतोय म्हणा. नवीन कॅस्ट्रॉल CRB प्लस का वायदा. आता मला असं वाटते सर, जेव्हा आपल्या घरात एखादा मुलगा जन्म घेतो तेव्हा आपण त्याच्याशी असं ठरतो की आपण याला शिकवू, आपण याला मोठं करू. मोठं केल्यानंतर आपण याला कॉलेजमध्ये घालू, कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर आपण याचं लग्न करू. तसेच घरातल्या काही अशा वस्तू असतात ज्या आयुष्यभर आपल्या बरोबर असतात. त्यातली एक वस्तू म्हणजे आपला आवडता, आपल्या घरचा, आपल्या मुलासारखा ट्रॅक्टर. जसं माणसाला दुपारचे 12 वाजले की पोटात भूक लागते, पोटाची आपली आत्मा जशी सांगते मुलासारखा आहे. मी म्हणतोय ते बरोबर? मी म्हणतोय ते बरोबर आहे का साहेब? मी म्हणतोय ते बरोबर आहे का? आता कसं वाटतंय बघा, आता कसं वाटतंय? असं वाटतंय याला असं गावात एक खोली घ्यावी राहावं. नीट तुम्ही लक्ष द्या. असं समजा तुमच्या गाडीचं इंजिन आहे हे आणि हे चालू. हे अत्यंत जोखमीचं काम आहे. नीट लक्ष देऊन बघावं. या लोकांचं लक्ष फक्त त्या चाकूकडे असतं जो ह्यांच्या हातात असतो. नीट लक्ष द्या. याला म्हणतात दोन्ही टाईपचं, ज्याला आपण बॅलन्सिंग म्हणतो, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, ते याला म्हणतात. नीट बघा. मला जोरात काय नाही कळलं, जोरात पाहिजे लोकांना. हा ओके. म्हणजे तुमच्या लोकांचं लक्ष आहे आमच्याकडे, हे आम्हाला कळतं. तेव्हा तुम्ही नीट